सोद्धं पणमिय जिनिन्दवरनेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। प्राण प्ररूपणा चालू आहे आपली। प्राण प्ररूपणेमध्ये आपण बघितलं होतं की प्राण कशाला म्हणायचं, प्राणाचे भेद किती आहेत, प्राण आणि पर्याप्तीमध्ये काय अंतर आहे। तर प्राण कशाला म्हणायचं, म्हणजे ज्याच्याद्वारे आत्मा जीवन संज्ञेला प्राप्त होतो किंवा ज्याच्या संयोगाने जीव जन्मतो आणि वियोगाने मरतो। म्हणजे त्याचा संयोग झाला असताना त्या प्राणांचा संयोग झाला की जगतो आणि वियोग झाला की मरणाला प्राप्त होतो, त्याला प्राण म्हणतात। प्राण किती प्रकारचे सांगितले, असे पण दोन प्राण आहेत, द्रव्य प्राण आणि भाव प्राण। द्रव्येंद्रियादिक जे आहे ते द्रव्य प्राण आणि भावेंद्रिय भाव मन भाव बल भाव वचन भाव काय वगैरे ते भावेंद्रिय प्राण। द्रव्येंद्रिय प्राण कोणत्या द्रव्याची पर्याय आहे, आता ज्यांना विचारलं त्यांनीच उत्तर द्यायचं। भावेंद्रिय कोणाची पर्याय आहे, स्नेहा जीवद्रव्याची, जे ते ज्ञानगुणाची पर्याय म्हणजे जीवद्रव्याची म्हटलं तरी चालते। जीवात्मक आहे भावेंद्रिय जे ते जीवाची पर्याय आहे। पर्याप्ती आणि प्राणामध्ये काय अंतर आहे, पर्याप्ती कशाला म्हणायचं, सांग। आहार शरीर इंद्रिय इत्यादी रूपानं परिणमण्याच्या जीवाच्या शक्तीला पर्याप्ती म्हणतात आणि ज्याच्याद्वारे जगतो त्याला प्राण म्हणतात। परंतु त्या दोघांच्या मध्ये कारण कार्य भेद आहे। मग पर्याप्ती कारण आहे काय प्राण कार्य कारण आहे, सगळ्यांनी बोलायचं नाही, मी विचारते त्यांना। तुम्हाला जे विचारेल तेवढं तुम्ही सांगायचं। तेजू सांगा, तुम्ही तेजू ते पुस्तक तेजू तुमचा तर 1 नंबर 2 नंबर ठेवायला पाहिजे। 3 आहेत तेजू। कार्य आणि कोणतं दुसरं सांगा, कार्य आहे। आणि आता कोणते पर्याप्ती कारण आहेत आणि प्राण कार्य आहे, पाठीमाग अजून कोण सांगते, हे सांगा प्रियंका, काल आले होता अडतो तुम्ही। मन प्राण हे काय कार्य आहे, कारण का पर्याप्ती झाल्यानंतर हे प्राण सुरू होतात, पर्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय प्राण होत नाही। म्हणून पर्याप्ती त्याचे कारण आहेत आणि प्राण कार्य आहे, एवढंच लक्षात ठेवायचं। आता प्राणांचे पुन्हा भेद केले, एक एक म्हणजे आता द्रव्य प्राण असू दे किंवा भाव प्राण असू दे, त्याचे किती भेद केले, नंतर पर्याप्ती। ते दोन्ही जीव पहिल्या समयापासून आहेत। भावाच्या पहिल्या समयापासून इंद्रिय प्राण पण आहे आणि कायबल प्राण आहे।
आणि पर्याप्ते नंतर पूर्ण होतात म्हणून ते कार्य सांगितलं. पुढे आता प्राणांचे भेद किती आहे? 10 प्राण आहेत. कोणते कोणते? थांबा, सोपा प्रश्न अगदी कोण न सांगणाऱ्याला विचारूया. तुम्ही सांगा. आयु. असे किती प्राण आहेत? 10 प्राण. कुणाला 10 प्राण असतात? सौने. आता हे अजून प्राणाचं सांगायचं आपल्याला, स्वामी सांगायचं पुढे. द्रव्य आपल्या प्राणांच्या उत्पत्तीचे कारण काय आहे? इंद्रिय प्राण आणि मन प्राण ह्याच्या उत्पत्तीचे कारण काय आहे? उज्ज्वल भाभी सांगा. इंद्रिय प्राण आणि मन प्राण याचं कारण काय उत्पत्तीचं? तुम्ही सांगा. बरोबर. मती ज्ञानावरच घ्यायचं. इंद्रिय मती ज्ञानावरणाचं इंद्रियासाठी आणि न इंद्रियावर मती ज्ञानावरणाचं मनासाठी आणि वेदांतराय कर्माचं क्षोभक्षण हे त्याच्या उत्पत्तीचं कारण आहे. आणि शरीराच्या उत्पत्तीचं कारण काय? बलाच्या उत्पत्तीचं कारण काय आहे? शरीर नाम कर्माचा उदय. वचन बलाचं सांग प्रियंका. वचन बल प्राणाचं उदय. आणि शरीर पण घेतलं त्याच्यासाठी, दोन्ही घ्यायचं. आणि श्वासोश्वासासाठी शरीर नाम कर्माचा उदय. बरोबर आहे. आणि आयु नाम कर्माचा उदय हा त्याच्यासाठी कारण आहे. अजून काय समजलं नाही याच्यामधलं असेल तर शंका विचारा, नाही तर मग पुढे जाऊयात आपण. काय समजलं नाही का याच्यामध्ये? आता प्राणांचे भेद, स्वामी भेद सांगतात. म्हणजे कुठल्या प्राणांचे स्वामी कोण आहेत? इंद्रिय काया ऊनी. ऊनिय पर्यंत थांबावं लागेल. इंद्रिय काया ऊनिय पुन्हा पुण्ये सुपुण्यगे आना. बी इंद्रियादि पुण्ये वची मनोसन्नी पुण्येव. तिथं बघा श्रद्धा. इंद्रिय काय आऊनी. इंद्रिय 5 इंद्रिय, काय बल आणि आयु हे 3 प्राण कोणाला असतात? तर पुन्हा पुण्येसु, पर्याप्त असो किंवा अपर्याप्त असो हे 3 प्राण नेमानं असतातच. स्वामी म्हणायचं. स्वामी कोण आहे त्याच्यात? इंद्रिय प्राणाचा स्वामी इंद्रिय प्राण, काय बल आणि आयु. म्हणजे स्वामी कोण आहेत? सगळे पर्याप्त असो किंवा अपर्याप्त, सगळे जीव. पर्याप्त आणि केंद्रापासून पंचेंद्रियापर्यंत सगळे. पर्याप्त पण जीवाला असतात हे प्राणी त्याचे स्वामी आहेत. पुढं सांगितलं की आना पुण्यगे, श्वासोश्वास प्राणिमान पर्याप्त जीवामध्येच लावायचा. अपर्याप्त जीव लब्ध पर्याप्त कसोत किंवा निवृत्त पर्याप्त त्यामध्ये श्वासोश्वास प्राण असत नाही. पण पर्याप्त झाल्यानंतर श्वासोश्वास सुरू होतो. प्राणाचा स्वामी कोण आहे? सर्व पर्याप्त, अपर्याप्त नाही. अपर्याप्त अवस्थेत श्वासोश्वास प्राण असत नाही. नंतर वचन बल,
द्विंद्रियाधिक सगळे पर्याप्त जीव. द्विंद्रियापासूनचे एकेंद्रियाला असणार नाही. हे इंद्रिय काय, आयु आणि श्वासोश्वास हे एकेंद्रियापासून सगळ्या नाही. आणि वचन बल कुठापासून आहे, द्विंद्रिय पर्याप्तापासून. म्हणजे ते पुढे सगळ्या सौदी पंचेंद्रियापर्यंत घ्यायचं. द्विंद्रियादी पर्याप्त, म्हणजे द्विंद्रियादी पर्याप्त जीवांना काय असतं तिथे सांगितलं बा. पुण्यगे आणा बिंद्यादी पुण्ये वची आणि मन बल. करायला एकच संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवाला मन प्राण इंद्रिय पर्याप्त. म्हणजे लक्षात घ्या, हे 3 प्राण अपर्याप्त अवस्थेत कुठल्याही जीवाना असत नाहीत. कोणते 3 प्राण? श्वासोश्वास, वचन बल आणि मन. हे लब्ध पर्याप्त असो की निवृत्ती पर्याप्त, आणि कुठलं पण एकेंद्रिय असो की द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय, पंचेंद्रिय, कुणालाच हे 3 प्राण असत नाही. म्हणून सगळे पर्याप्त जीवानाच आहेत. आणि हे 3 जे प्राण आहेत ते कुणाला आहेत? पर्याप्त अपर्याप्त दोन्ही जीवांना आहेत. कोणते? इंद्रिय, कायबल आणि आयु. हे सगळ्या पर्याप्त अपर्याप्त सर्व जीवांना असतात. म्हणून गाता लागली का बघा. इंद्रिय कायाऊनी पुन्हा पुण्येसु. इंद्रिय, काय आणि आयु, पुण्य म्हणजे पर्याप्त. पुण्याचा अर्थ काय घ्यायचा इथं? पर्याप्त. अपुण्य म्हणजे अपर्याप्त. पर्याप्त अपर्याप्त जीवांमध्ये आहे. आणि पुण्यगे आना, श्वासोश्वास जो आहे तो पर्याप्तामध्येच आहे. आणि बिंद्रियादी पुण्य वची, द्विंद्रियादी पर्याप्तामध्येच वचन बल आहे. आणि मनोसन्नी पुण्य व मन जे आहे ते संज्ञी पर्याप्तामध्येच आहे. मन बलाचा स्वामी कोण आहे? संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवच आहे. आता याच्यावरून आपण कोणत्या इंद्रिय जीवांना किती प्राण असतात हे पुढच्या ह्याच्यात सांगितले त्यांनी. थोडे पुढचं अजून एक वाचन त्याच्यामध्ये सांगितलं. दस सन्नीनम पाण से गुणंती मत्सबे ऊणा. पच्यते सिदरे सुय सत्तदुगे से सगे गुणा. दस सन्नीनम आता आता ह्याच्यावरून आता हे आपल्याला नियम लक्षात आले. त्याच्यावरून आपल्याला पर्याप्त जीवांमध्ये किती प्राण असणार आणि अपर्याप्त जीवांमध्ये किती, एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत बघायचं. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. पंचेंद्रियामध्ये असौधी वेगळं आणि सौधी. असौधी पंचेंद्रिय ते फळावरचं दिसायसाठी केलाय का बघा, झूम केलाय का, दिसतंय का फळावरचं? त्याला झूम करत जावं प्रत्येक वेळेला. बाहेरच्या लोकांची त्या प्रवृत्ती दिसत. पर्याप्त अवस्थेमध्ये ह्या जीवांना किती प्राण असणार? पहिल्यांदा एकेंद्रिय जीव आहे, पर्याप्त झाला, शरीर पर्याप्ती पूर्ण झाली तर एकेंद्रिय जीवाला किती प्राण असणार? एक इंद्रिय. आता इंद्रिय जे असतात ते जे एकेंद्रिय जीव असेल त्याला किती इंद्रिय असणार? एकच. द्विंद्रिय जीवाला 2, त्रिंद्रिय जीवाला 3, चतुरेंद्रियाला 4 आणि पंचेंद्रियाला 5. म्हणजे एक एक इंद्रिय वाढवत जायचं. मग एकेंद्रियामध्ये किती प्राण आहेत? तिथं वचनबल आहे का? वचनबल कुठून सांगितलं होतं? द्विंद्रियाधिकापासून आहे.
एक इंद्रियाला वचन बल नाही, मन बल नाही. त्यामुळे 2 तर ते कमी झाले. आणखीन एक इंद्रियाने इंद्रिय किती आहेत? 5 पैकी एकच, म्हणजे ते 4 कमी झाले. ते 4 इंद्रिय कमी झाली, वचन बल आणि मन बल कमी झाले, म्हणजे 6 कमी झाले. म्हणजे एक इंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, काय बल, आयु आणि श्वासोच्छ्वास. आयु आणि श्वासोच्छ्वास हे 4 प्राण असतात एक इंद्रियाला. तर द्विंद्रियामध्ये काय वाढणार? तिथं एक इंद्रिय वाढणार, आणखीन काय वाढणार? वचन बल वाढणार. द्विंद्रियापासून वचन बल सुरू आहे, म्हणून तिथं काय होणार? 4 अधिक 2. 2 कुठले वाढले? वचन बल आणि रसनेंद्रिय. तर त्रिंद्रियामध्ये हे 6 झाले. एक इंद्रियामध्ये 4 आणि इथे किती झाले? 6. त्रिंद्रियामध्ये 7 प्राण आहेत पर्याप्त अवस्थेत. एक काय वाढणार? इथं इंद्रिय वाढणार. 6 अधिक 1, एक कोणतं? घ्राणेंद्रिय. चतुरिंद्रियामध्ये किती होणार? 8. काय वाढणार? चक्षुरिंद्रिय. एक इंद्रिय वाढवत जायचं फक्त. द्विंद्रियामध्ये एक वचन बल वाढवायचं, बाकी इंद्रिय एक वाढवत जायचं. रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि मग कर्णेंद्रिय. संज्ञेमध्ये एक कर्णेंद्रिय वाढणार. आणि संज्ञे पंचेंद्रियामध्ये 10च्या 10 सगळे प्राण आहेत. ते 9 मध्ये एक मन वाढवायचं. 9 अधिक 1 मन. म्हणजे लक्षात ठेवायचं, एकेंद्रियापासून 4 आहे पर्याप्त अवस्थेमध्ये, 4 प्राण आहेत. आणि द्विंद्रियामध्ये एकदम 2 वाढवायचे, बाकी पुढं एक वाढवत जायचं. आणि अपर्याप्त अवस्थेमध्ये अजूनपर्यंत आपल्याला हे माहित नव्हतं की श्वासोश्वासाशिवाय सुद्धा जीव जगतो. पण तिथे लक्षात काय आलं? अपर्याप्त अवस्थेमध्ये श्वासोश्वास नसताना सुद्धा तेवढा काळ हा जीव जगतो. अपर्याप्त अवस्थेत किती प्राण होणार? अपर्याप्त अवस्थेत एक इंद्रियाला एक काय कमी होणार? स्पर्शनेंद्रिय, काय बल आणि आयु. हे 3 सांगितलं. पर्याप्त अपर्याप्त दोघांना असतात. श्वासोश्वास अपर्याप्त जीवाला असत नाही, म्हणून या 4 पैकी 1 कमी करायचं. काय किती होणार मग? 3. 4 - 1 श्वासोश्वास करा. द्विंद्रिय जीवाला तर हित फक्त श्वास, वचन बल आणि मन हे अपर्याप्त अवस्थेत असतच नाही. त्यामुळे फक्त एक इंद्रिय वाढत जाणार. अपर्याप्त एकेंद्रिय जीवापेक्षा द्विंद्रिय अपर्याप्त जीवाला काय वाढणार? एक इंद्रियच वाढणार फक्त. कारण का वचन बल तर कुठल्याही अपर्याप्त जीवाना असत नाही, वचन बल वाढणारच नाही. म्हणून फक्त एक इंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय वाढणार. 3 इंद्रिय जीवाला एक घ्राणेंद्रिय वाढणार. म्हणजे ह्याला 5 म्हणजे कोणते? 3 इंद्रिय, काय बल आणि आयु. 3 लक्षात काय ठेवायचं? श्वासोश्वास प्राण, वचन बल प्राण आणि मनोबल. हे 3 अपर्याप्त अवस्थेत कोणत्याही जीवाना असत नाही. त्यामुळे इंद्रिय, काय आणि आयु हे 3च असतात. मग इंद्रिय किती आहेत त्या जीवाला? त्रिंद्रिय तर 3, चतुरेंद्रिय तर 4, पंचेंद्रिय तर 5 असं. आणि त्याच्यामध्ये फक्त काय बल आणि आयु मिसळायचं त्या इंद्रियामध्ये. मग चतुरेंद्रिय जीवामध्ये 4 इंद्रिय, काय आणि आयु, जे किती होणार? 6. असं उद्दी पंचेंद्रियामध्ये 5 इंद्रिय, आयु आणि काय बल 7. सौदी जीवाला किती होणार? 7. सौनी जीवाला 7च राहणार. संज्ञा आणि संज्ञेला दोन्हीला समानच असणार तिथं. 7च. तर 3, 4, 5, 6, 7. 7 असं लक्षात ठेवायचं नंबर. आणि तर 4, 6, 7, 8, 9, 10. इथं 5 नाही आहे, फक्त 2 वाढवायचे एकाच वेळी.
आता अजून एक बघायचं की 13व्या गुणस्थानात किती प्राण आहेत केवली भगवंतांना. वर लिहिते संयोग केवली, तुम्हाला खाली दिसणार नाही. संयोग केवली आणि आयोग केवली. आता तिथं इंद्रिय आहेत का केवली भगवंतांना? काय झालं बघा, असं वरली होतं वरली होतं. संयोग केवलीमध्ये किती प्राण असणार? पहिलं डोकं लढूया आपलं न बघता. इंद्रिय असत नाहीत, कारण तिथं ज्ञानावर आणि वेदांतराय कर्माचे क्षोभक्षमाला पण इंद्रिय म्हटलेलं आहे. ते इंद्रिय भावेंद्रिय आहेत, ती त्यांना असत नाहीत, त्यामुळे इंद्रिय प्राण नाही. शरीर नाम कर्माचं उदय, त्यामुळे काय बल आहे. आयुचा पण उदय, त्यामुळे आयु आहे. आणि श्वासोश्वास पण चालू आहे त्यांचं, श्वासोश्वास प्राण आहे. आणि वचन बल आहे त्यांचं, हे आहे ना दिव्यध्वनी खेळते ना, तर ते वचन बल आहे. मन नाही त्यांना, म्हणजे भाव मन नाही, भावेंद्रिय नाही. त्यामुळे 4 प्राण येणार. कोणते? काय, काय बल, वचन बल, बल 2 घेतले, आणि आयु आणि श्वासोश्वास. ते इंद्रिय आणि मन सोडून बाकी सगळे घ्यायचे. लक्षात असं ठेवायचं, इंद्रिय मन सोडून बाकी सगळे त्यांना प्राण आहेत. जे काय बल, मन तिथं प्राणामध्ये घेत नाही आपण. मनोयोगामध्ये योग घेतात उपचारानं, परंतु प्राणामध्ये मन प्राण नाही त्यांना, कारण भाव मन आणि भावेंद्रिय घेतलेत ना इथं, त्यामुळे ते घेत नाही. काय, काय बल, वचन बल, आयु आणि श्वासोश्वास. आणि ज्या वेळेला ते त्यांचा समुद्घात होतो त्याला अपर्याप्त अवस्था असते सांगितलं, तर त्यावेळेला त्यांना श्वासोश्वास आणि हे असेल का, श्वास आणि वचन दोन्ही असणार नाहीत. अपर्याप्त अवस्थेत वचन आणि श्वासोश्वास असत नाही. मग कोणते असणार? 2 फक्त, काय बल आणि आयु, हे 2च असणार. कुठं? समुद्घातामध्ये जिथं अपर्याप्त अवस्था सांगितली, कपाट समुद्घातामध्ये औदारिक मिश्र कायोग असतो, आणि प्रतर आणि ह्याच्यामध्ये लोकपुरण मध्ये कार्मन कायोग असतो, तर त्यावेळेला 2च प्राण असणार त्यांना. कोणते 2? काय बल आणि आयु, हे 2 प्राण असतात. कोणते 2 घ्या तुम्ही आता. तिथं काय बल आणि आयु. आणि आयोग केवलीमध्ये तिथं वचन आहे का? वचन बल नष्ट झालं, आणि आयु आहे, श्वास पण नष्ट झाला. 13व्या गुणस्थानाच्या शेवटीच काय करतात? श्वासोश्वासाचा निरोध करतात, वचन योग मनयोग सगळ्याचा निरोध करतात. फक्त शरीर नाम कर्माचा पण उदयच नाही की तिथं, फक्त एक आयु प्राणच असणार, एक आयु प्राणच. शरीर पण 14व्या गुणस्थानात उडून जाते ना सगळं, त्यामुळे काय बल प्राण पण नाही, फक्त एकच प्राण, आयु प्राण. संयोग केवलीना 3 दिलेत का? ते ह्याच्या वेळेला लिहिलं असेल. मग कोण जर मुख केवली वगैरे असतील तर त्यांना वचन बल नाही असं घेतले का? काय बल, आयु आणि श्वास, वचन बल नाही. मुख केवली लिहिले का? तसं काहीच नाही. 4, 3, 2. मुख केवलीच्या अपेक्षा लिहिलं असेल त्याचं वचन बल नाही. भावेंद्रिय इथं मुख्यतः जे आहे ना, इंद्रिय प्राणामध्ये भावेंद्रियाचे आहे. आता आपण सुरुवातीला पण सांगितलं, इंद्रिय प्राणाच्या उत्पत्तीचं कारण काय आहे, तर ज्ञानावर कर्माचा क्षोभक्षम आणि विर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम. आणि केवलीना ज्ञानावर कर्माचाच नाश झालाय, वेळांतराय कर्माचा पण नाश झालेला आहे, 4 घाती कर्माचा नाश झालेला आहे.
त्यामुळे त्यांना भावेंद्रिय भावमन नाही, म्हणून त्यांना इंद्रिय प्राण नाही. इंद्रियांच्या द्वारे जाणत नाहीत ना, अतिंद्रिय केवळ ज्ञानाच्या द्वारे जाणतात, म्हणून त्यांना भावेंद्रिय आणि भावमन नाही, म्हणून त्यांना इंद्रिय प्राण नाहीत. ते तीन त्यांनी एखाद्याच मुख्य केवली आहेत ना, ते ना वचन असत नाही, त्यामुळे तीन घेतले असतील तिथं त्यांच्या अपेक्षेनं. केवलींचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये मूक केवली असतात की त्यांची वाणी फिरतच नाही, ते मौनच असतात, म्हणजे केवल ज्ञान झालं तरी. त्यापेक्षा त्यांनी तीन घेतलं असेल तिथं, परंतु शास्त्रात 4 आणि 2 असे येते. पुढं कुणाला किती प्राण आहेत लक्षात आलं? पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं की कुठले प्राण कोणत्या जीवाना असतात, म्हणजे पर्याप्त अपर्याप्त अवस्थेमध्ये. मग एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रियांना किती प्राण असतात ते लक्षात येते आपल्याला. पर्याप्त जीवांच्या मध्ये आणि अपर्याप्त जीवांच्या मध्ये. अपर्याप्त जीवांचं सोपं आहे, 3 पासून एक 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 वाढवत जायचं. आणि पर्याप्त जीवांच्या मध्ये एकेंद्रियापासून, आता ही गाथा लावायची होती आपल्याला, 133 नंबरची गाथा वाचली होती आपण. दस संनीनम पाणा, संज्ञी जीवांना किती प्राण आहेत? 10च्या 10 सर्व आहेत. से एगुणम, बाकींच्या मध्ये काय करायचं? एक एक कमी करायचं. उलटीकडने गेले त्यांनी. संज्ञी पंचेंद्रियाला 10, असंज्ञी पंचेंद्रियाला 9, चतुरेंद्रियाला, त्रिंद्रियाला, द्विंद्रियाला आणि नंतर एकेंद्रियाला बेऊणा करायचं. तिथं परत एक एक कमी करायचं आणि अंतिमस्य बेऊणा, शेवट एकेंद्रियामध्ये 2 कमी करायचे. पज्यतेसु, हे कशामध्ये? पर्याप्तामध्ये हे प्राण आहेत. आणि इतरेसु म्हणजे अपर्याप्तामध्ये. कधी पण पर्याप्त इतर घेतले की त्याच्या उलट घ्यायचं. सत्त दुगे, दोघांच्या मध्ये 7-7, असंज्ञेमध्ये आणि संज्ञेमध्ये दोघांच्या मध्ये 7-7. आणि शेष, आज कोणता वार? गुरुवार आहे ना, आज गुरुवार आहे. आता पुढं लक्षात आलं? कोणते प्राण कुणाला किती आहे ते लक्षात आलं का? संयोग केवलींना द्रव्य मनाचा सद्भाव आहे, परंतु भावेंद्रिय भाव मनाचा सद्भाव नाही, म्हणून त्यांना इंद्रिय आणि मन प्राण नाही म्हणून सांगितलेलं आहे. 4च प्राण आहेत. आणि समुद्घाताच्या वेळेला 2च प्राण आहेत. आता पुढं संज्ञा प्ररूपणाधिकार सुरू होतोय. प्राण अधिकार प्राण प्ररूपणा संपलेले, संज्ञा प्ररूपणा पण छोटीच आहे. आज अर्धी उद्या संपून जाते आपली. 5वी प्ररूपणा आहे. 4 प्ररूपणा झाल्या. कोणत्या 4 प्ररूपणा झाल्या? झालं का? जीव, गुणस्थान, जीव समास, पर्याप्ती आणि प्राण. आता जेवढं शिकलं तेवढं पक्क करत जायचं. आता पुढे संज्ञा प्ररूपण आहे 5वी. मग सगळ्या मार्ग नाही ना ओळीनं 6व्या पासून ते 19 पर्यंत. ह्याच्यामध्ये मंगलाचरण आहे. तुमचं मोठं पुस्तक असेल तर बघा त्याच्यामध्ये. जितरजो रहस्यारी जितरजो रहस्यारी प्राप्तानंत गुणोजिन जित दोषो जगन्नाथ सुमतीशो नमस्यते. त्यात पण असेल की नाही? हा, हिंदी. जित रज रहस्य अरी. आपण ते जिनेंद्र भगवंतांची स्तुती म्हणतो ना, अरे रज रहस विहीन. तुम्हाला पाठ आहे सकल न्यायक स्तुती. तदपि सकल न्यायक तदपि निजानंतर सलीन सो जिनेंद्र जयवंतनित अरी रज रहस विहीन. तेच इथे शब्द ठेवले त्याने. आर्य म्हणजे काय घ्यायचं त्या ठिकाणी? शत्रू. शत्रू म्हणजे कोण आहे? मोहनीय. मोहनीय शत्रू आहे. तर रज म्हणजे धूळ.
आवरण. कोणते कर्म आहेत ते? आवरण कर्म, ज्ञानावरण आणि दर्शनावरण. ते झाकण्याचं काम करतात, धुळीचं. म्हणून त्याला रजला घ्यायचं काय? ज्ञानावरण आणि दर्शनावरण. आणि रहस म्हणजे विघ्न, म्हणजे अंतराय. रहस्यार्थ अंतराय कर्म. रज म्हणजे आहे ज्ञानावरण दर्शनावरण, आणि आर्य म्हणजे आहे मोहनीय. ह्या तिन्हीला ज्याने जिंकलेला आहे, म्हणजे घाती कर्मांचा ज्याने जिंकलेला आहे, असे ते आर्यंत जिन आहेत. प्राप्तानंत गुणोजिन. आणि त्यांनी काय केलेलं आहे? भगवंतांना उगीच नमस्कार करतो का आपण? उगीच पूजा करतो का? कोणाच्या पण उगीच पाय पडता का तुम्ही? ते कोण काय तर त्याच्यामध्ये गुण असतील किंवा त्याच्यामध्ये त्याचं व्यक्तित्व एक श्रेष्ठ असेल तरच काय करतो आपण त्या ठिकाणी नमस्कार करतो. भगवंतांना तिन्ही लोकातले जीव नमस्कार करतात. त्यांच्यातले उत्कृष्ट जीव सुद्धा नमस्कार करतात, कारण का त्यांच्यामध्ये असे अनंत गुण प्राप्त झालेले आहेत. गुणीलाच नमस्कार असतो. जे गुणांना रहित आहे त्याला नमस्कार असत नाही, म्हणून त्याने अनंत गुण प्राप्त केलेले आहेत असा जो जिन आहे. आणि जित दोष, ज्याने दोषाला जिंकलेला आहे, जगन्नाथ. कोण आहे जगन्नाथ? हरे हरे शंकर जगन्नाथ नाही. जगन्नाथ कोण आहेत? आर्यंत भगवान. हे जगाचे नाथ आहे. सुमतीश. आणि कसे आहेत ते? सुमतीचे ईश म्हणजे सुमतीनाथ. पाचवा आहे ना प्ररूपणा. त्या तीर्थंकरांच्या वरूनच लक्षात येते आपल्याला कोण किती प्ररूपण आहे ते. पाचवी प्ररूपण आली की पाचव्या तीर्थंकरांना नमस्कार केलेला. सुमतीनाथ जिनेंद्रांना नमस्ते, नमस्कार मी करतो किंवा नमस्कार केला जातो. अशा प्रकारे सुमतीनाथ तीर्थंकरांना नमस्कार करून आता पुढं हे सांगतात. संज्ञा प्ररूपणा सांगण्याची प्ररूपणा करतात. इह जाहि बाह्याविय जीवा पावन्ति दारुणं दुःखम् सेवन्ताविय उभये ताओ चत्तारि सन्नाओ काय सांगतात? सुंदर व्याख्या केलेले. इह म्हणजे या लोकामध्ये, ज्याही बाह्याविय ज्याच्याद्वारे बाधित झाले असताना, पीडित झाले असताना हे जीव काय करतात? दारुणम दुःखम पावंती. भूक लागली, सहन होते का पीडा? तर 5 उपवास करायचे नियम घेतला म्हणून सहन करतो, परंतु इतर वेळेला एकदा जेवायला नाही मिळालं तरी काय होतंय? अहो रात्री थोडं मोकळीक ठेवा, नाही तर काय होईल? नाही मिळालं तर काय होणार? एकीकडे आपण 5 उपवास करणार, एकीकडं एक वेळचं नाही मिळालं तरी सुद्धा सहन करू शकत नाही. तर ही संज्ञा आहे, ते सांगतात त्या ठिकाणी. ज्याच्याद्वारे बाधित झालं, भूक लागली की दारुण दुःख, भय झालं की त्या ठिकाणी दुःखाला प्राप्त होतो. या संज्ञा सांगतात पुढं. ज्याच्याद्वारे बाधित झाला तरी त्या ठिकाणी दारुण दुःखाला म्हणजे अतिशय दुःखाला प्राप्त होतो. आणि सेवंतावी, आणि त्याची पीडा झाल्यानंतर त्याचं सेवन केलं तर तिथे शांती मिळते का? आहार केला, शांती मिळाली का? टेम्पररी आपल्याला वाटते थोडं शांती झाली, आता भूक लागली होती, आता जेवल्यानंतर शांती वाटली, परंतु ते सेवन केलं असताना सुद्धा जीवाला सुख नाही. बघा, एक दिवस आहार नाही मिळाला तर चालतंय, परंतु निहार नाही झाला तर शांती मिळते का? सारखी बेचैन बेचैन बेचैन. आज जर पोटात मळ साचलेला असेल तर अतिशय बेचैन असतो जीव. किंवा कुठलं पण परिग्रह आहे, हे तर 4 प्रकारच्या संज्ञा सांगणार आहेत ना. परिग्रह जर आपल्याला मिळाला नाही तर जीव दुःखी, आणि मिळाल्यानंतर सुखी होतो का? आता त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी नाही पाहिजे चांगलं. पहिला काहीच नव्हतं, आता थोडं मिळालं की असं वाटतं की बरं वाटत नाही, तृष्णा वाढत जाते.
का काय झालं सजीविते काम सुखेच तृष्णया निशिशेरते दिवा श्रमार्था. दिवसा काय करतो, श्रम करतो सगळं. कशामुळं, त्या दारुण तृष्णेनं पीडित झालेला जीव दिवसभर श्रम करतो आणि रात्रभर झोपतो. अशी आपली अवस्था झालेली आहे. तर ते सांगतात म्हणजे चारही संज्ञा कशा आहेत, त्याची बाधा झाली तरी जीव दारुण दुःखाला प्राप्त होतो आणि त्याचं सेवन केलं तरी सुद्धा उभये, ह्याच लोकामध्ये नाही परलोकामध्ये सुद्धा, ह्या लोकामध्ये सुद्धा त्याला दुःख प्राप्त होते. परलोकामध्ये सुद्धा, परलोकामध्ये कसं दुःख होणार, तर आम्ही आता काय केलं, कसल्या वाटलं कसल्या जेवलं आपण, आहार संज्ञा आहे आणि त्या आहार संज्ञेची तृप्ती करण्यासाठी आपण काय वाटेल ते घातलं अपक्ष, तर किती पापाचा बंध होणार आपल्याला. मग आता पण दुःखीच, कारण तृष्णा शांत झाली नाही आणि त्याच्यामुळं जे पापबंध केला सेवन केल्यामुळं, त्याच्यामुळे परलोकामध्ये पुन्हा दुःखी. जर भुकेची आपल्याला व्यथा झाली आणि त्यावेळेला जर शांतीनं शुद्धा परिशहसन केला तर काय होतं, आत्ता कर्माची निर्जरा आणि पुन्हा नवीन कर्म बंद करत नाही. आणि आपल्याला भूक लागली आणि पोटभर खाल्लं आपण, आपल्याला वाटतं की मला शांती झाली, परंतु उलट काय झालं त्या ठिकाणी, आता वर्तमानात पण तृष्णा तृप्ती झाली नाही, त्यामुळे दुःखी आणि पुन्हा पापकर्माचा बंध केला तर पुढच्या भावामध्ये पुन्हा तशा प्रकारचा संयोग प्राप्त होऊन तिथं पण दुःखाला प्राप्त होतात. असं स्त्रियांच्या प्राण्यांना बघा किती त्यांच्या तर संज्ञा सगळ्या व्यक्त दिसतात आपल्याला. भूक त्यांची, आता आपण तर लपवून ठेवतो भूक लागली तरी, स्त्रियांचे प्राणी लपवतात का सारखं, त्या थोड्याशा आहारासाठी किती लाचार होतात. कुत्रा आहे, डुक्कर आहे, सगळ्यात आपण स्पष्ट डोळ्याने बघतो, ती त्यांना भुकेची व्याधा झाली असताना ते किती पीडित होतात आणि सगळे त्यांची संज्ञा सगळ्या व्यक्त दिसतात. मैथून संज्ञा असली तरी सुद्धा ते व्यक्त दिसते त्यांची सगळी संज्ञा. म्हणून सांगितलं की ज्याच्याद्वारे जीव बाधित झाला असताना दारुण दुःखाला प्राप्त होतो आणि त्याचं सेवन केलं असताना सुद्धा दोन्ही लोकांमध्ये उभय म्हणजे दोन्ही लोकांमध्ये म्हणजे इहलोक आणि परलोकामध्ये दारुण दुःखाला प्राप्त होतो. तावो चत्तारी संज्ञाओ, त्याला संज्ञा म्हटलेल्या आणि त्या संज्ञा किती आहेत, 4 आहेत. कोणत्या 4 ते, आहार, भय, मैथून आणि पती. सगळ्या लौकिकामध्ये पण हिंदू लोकांच्या मध्ये पण ह्या संज्ञा मानलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांना आहेत, कोणाला नाही असं नाही. म्हणजे तिर्यांचे आहे, मनुष्य आहे, त्यांना आहे. आता देव आणि नारकींना आपल्यासारखी आहार संज्ञा नाही, परंतु त्यांना नारकींना तर खूप आहे, परंतु त्यांना खायला काय मिळत नाही. आणि देवांच्या ठिकाणी खूप वर्षानंतर त्यांना एकदा भूक लागते. जेवढं त्यांचं सागर वर्ष आयुष्य असतं त्याच्या तेवढे 1000 वर्षे गेल्यानंतर, एक सागराचं आयुष्य आहे तर बरोबर आहे की 1000 वर्षच ना, 1000 वर्षच की काय 100 वर्ष नाही, 1000 वर्ष. एक सागराचं आयुष्य असेल तर 1000 वर्षानंतर काय होते, त्यांना भूक लागते आणि भूक लागल्यानंतर कंठातून अमृत जातं. पण तेवढी तर काय होणार, काय आहे त्यांना आहेच ना संज्ञा, भुकेची वेदना. तर आता इथं पुढे सांगतात, आता एक संज्ञा, ह्या 4 संज्ञापैकी त्यांना तप नाही आहे, कारण त्यांना ते भूक लागतच नाही. आपल्याला लागत असून सुद्धा आपण त्याच्यावर संयम ठेवला, त्यामुळे ते तप आहे. इच्छा निरोधच तप, ते तर इच्छेचा निरोध आहे का नाही. त्यांना ते 7 वेदनेचं एवढं उदय आहे की त्यांना ती भूकच लागत नाही एवढे काळपर्यंत. त्यामुळे ते सगळं भोगवेल की ते जे अहमिंद्र देव आहे ते ब्रह्मचर्यच असतात की नाही, पण तो ब्रह्मचर्य व्रत आहे का त्यांना नाही. परिग्रह सुद्धा त्यांना कमी आहे, तरी सुद्धा त्यांना परिग्रह परिमाण व्रत नाही, अनुव्रती नाही आहे. किंवा आता काय सांगितलं, मैथून संज्ञा पण नाही, तरी सुद्धा त्यांना ब्रह्मचर्य व्रत नाही. आणि आहार सुद्धा इतके 33,000 वर्ष, 33 सागराचं आयुष्य असणारे 33,000 वर्ष आहार करत नाही, तरी सुद्धा त्यांना उपवासाचं फळ मिळत नाही.
आणि इथं आपण रोज एक आसन जरी केलं तर ते तप आहे. जे मनुष्यभावाचे किती महत्व आहे बघा. संयम इथं आहे. जिथं पाप आहे, जिथं हे आहे, तिथंच धर्म पण आहे. म्हणून सांगितलं त्या ठिकाणी की ह्या संज्ञा सांगतात. आता पुढं एक संज्ञा घ्यायचे आणि त्या एक संज्ञाचं उत्पत्ती कशी होते, त्याचं बहिरंग कारण काय आहे आणि अंतरंग कारण काय आहे हे सांगतात पुढं. पहिलं म्हणजे संज्ञा कशाला म्हणायची व्याख्या? आहारादिकाच्या इच्छेला काय म्हणतात? संज्ञा म्हणतात. आणि किंवा आता हे सांगितलं तसं सांगायचे की ज्याच्याद्वारे बाधित झालेले जीव आणि त्याचं सेवन करत असणारे पण जीव दोन्ही लोकांमध्ये दारुण दुःखाला प्राप्त होतात, त्यास संज्ञा म्हणतात. आणि त्या संज्ञा किती आहेत? 4 आहेत. पहिली कोणती? आहार संज्ञा ते सांगतात. आहार दंसनेनय तस्वजोगेन ओम कोट्ठाये सादिदरुदीरणाये हवदिहु आहार सन्नाहु आहार संज्ञेचं कारण, उत्पत्तीचं अंतरंग कारण आणि बहिरंग कारण दोन सांगतात. अंतरंग कारण घ्यायचं कर्माचा उदय, कोणत्या कर्माच्या उदयानं झालं ते अंतरंग कारण. आणि बाह्य जे निमित्त आहे त्याला, बाह्य वस्तू, त्याला काय म्हणायचं? बहिरंग निमित्त. दोन्ही पण निमित्तच आहे. तर पहिलं कारण सांगितलं बहिरंग 3 कारण आहेत आणि अंतरंग 1 कारण आहे. अंतरंग म्हणजे काय घ्यायचं? निमित्तच कारण घ्यायचे दोन्ही पण. तुमचे नोट्स आहेत ना, त्याच्यामध्ये गोष्ट केलेलं आहे बघा. नोट्स आहार दंसनेनं पहिलं बहिरंग कारण सांगतात. अंतरंग कारण पहिलं सांगू का? खाली 4 ओळीत आहे बघा. सादीदर उदीरणाये, साधा वेदनीय. आणि इतर म्हणजे काय घेणार? त्याच्या दुसरं उलट. कधी पण इतरचा अर्थ लक्षात ठेवायचा, म्हणजे सांगितलं त्याच्या उलटे घ्यायचं. ते साताच्या उलट काय घेणार? असाता वेदनीय. असाता वेदनीयाची उदीरणा झाल्यामुळे तीव्र ज्यावेळेला होते त्यावेळेला काय होतं? त्या ठिकाणी भूक लागते. आता आपल्याला असा तीव्र उदय आणि उदीरणा घ्यायची. म्हणजे असाता वेदनेची उदीरणा झाली की त्या ठिकाणी काय होते? भुकेची वेदना व्हायला लागते. म्हणजे ते उत्पत्तीचं कारण आहे. आता दिवसभर आपल्याला अनेक वेळा असाताचा उदय असतो की, तर प्रत्येकाला भूक लागेल असं नाही, परंतु त्याची ज्यावेळेला तीव्र उदीरणा होते, म्हणजे उदीरणा होते म्हणजे काय? उदीरण्याचा अर्थ काय आहे? काळ येण्यापूर्वीच ते उद्याला येणं, म्हणजे अपक्व पाचन सांगितलं तिथं. म्हणजे अजून त्याची पक्व होण्याची काळ आला नव्हता आणि तो आपण ते पक्व केलं, त्याला ठरवलं. जसं उदाहरणार्थ आंब्याचं दिलं होतं ना, आंबा आहे 8 दिवसानंतर पिकणार, परंतु त्याला एवढं गरम ह्याच्यामध्ये ठेवलं आपण चगाळ्यामध्ये किंवा पोत्यात वगैरे बांधून, किंवा त्यात काहीतरी पावडर वगैरे टाकतात, ते टाकून ते पिकवला, तर काय झालं? 8 दिवसात पिकणारा आंबा 4 दिवसात पिकला. मग ते काय झाले? त्याची उदीरणा झाली म्हणायची. म्हणजे अपक्व पाचन, म्हणजे पक्व व्हायच्या अगोदरच त्याला पाचन होणं, म्हणजे त्याचं पिकणं. तसं हे कर्म उदयाला येण्याचा काळ दूर होता, त्याचा पुढं होता, परंतु त्याला लवकर उदीरणा, त्याला अगोदर उदयाला आणणं, तर त्याला चालू असते आपल्याला कर्माची उदीरणा. ज्याचं उदय असतो ना त्या ही होतच असते त्याच्याबरोबर, कधी कमी कधी जास्त. उदीरणा ही सतत होत असते. आता कुठला उदय? मनुष्यगतीचा उदय आपल्याला, तर मनुष्यगतीची उदीरणा चालू आहे.
आता आसाताचं उदय चालू झालं आपल्याला समजा की आसाताची काय होते उदिरणा होते. साताचा उदय आला की साताची उदिरणा येते. म्हणजे ज्या ज्या प्रकृतीचा उदय असेल त्याच प्रकृतीची काय होत असते उदिरणा होत असते. उदिरणा म्हणजे काय कळालं? हा म्हणजे उदयाच्या कापूर्वीच म्हणजे आता 100 वर्षानंतर उदयाला येणार होतं, परंतु आता वर्तमानात त्या अंतर्मुहूर्तामध्येच त्याला उदयाला आणलं, उदयाला आलं समजा ते. आता पण बांधलेलं कर्म सुद्धा अजून तुम्ही विचारच करताय हे काम करायचं आपल्याला, त्याच्या अगोदर त्याचा उदय पण म्हणजे काम होतोय. कारण ज्या समयात तुम्ही विचार केला, आता समजा एखाद्याने काहीतरी हिंसेचा विचार केला, आपल्याला पोल्ट्री फार्म उघडायचं आहे असं त्याच्या मनात आलं समजा, तर तो अजून सामग्री गोळा करणार, दुकान बांधणार किंवा ते सगळं करणार, त्याच्या अगोदरच अंतर्मुहूर्त काळामध्ये सुद्धा काय होऊ शकते त्याचं उदिरणा होऊन ते उदयाला येऊ शकतं. आपण असं वेगळंच करतो ना, मनात काहीतरी विचार करतो आणि काहीतरी झालं समजा, माझ्या मनात असायला म्हणून झालं काय असं वाटतं की नाही आपल्याला लगेच. म्हणजे ते मनात परिणाम झाले की तिथे लगेच काय होतं कर्माचा बंद होतो, आणि बंद झाल्यानंतर एक अवलिक काळामध्ये त्याची काय होऊ शकते अपकर्षण उदिरणा वगैरे सगळं होऊ शकतं. परंतु उदिरण्यासाठी एवढं आवश्यक आहे की त्याचा उदय येणं आवश्यक आहे. उदय झाला तर त्याची काय होणार उदिरणा. ज्या प्रकृतीचा उदय असतो त्याच प्रकृतीची काय होत असते उदिरणा होत असते. हे नियम तुम्हाला सांगतात, एक एक लक्षात ठेवत जायचं नियम. ज्या प्रकृतीचे उदय असतो त्याच प्रकृतीची काय होते उदिरणा होते. साताचा उदयाने आसाताची उदिरणा होत नाही, आसाताचा उदय असतानाच आसाताची उदिरणा होणार. आता पुढे त्याची बहिरंग कारण सांगतात आहार संज्ञेची. पहिलं सांगितलं आहार दंसनेनं, आहार पाहिला. आता आपल्याला काय खायचं नव्हतं, परंतु ती बघितली वस्तू की काय आवडते खावायची इच्छा होते. रसयुक्त सुंदर भोजन, कोणतं गुलाबजामुन करायला लागलेलं आहे, मग बघितलं की लगेच एक तोंडात टाकूया, लगेच ती खाण्याची काय होते इच्छा होते. कुठं तर आता बघा सगळ्या बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये काय करतात, पुढं सगळं असं मांडून ठेवतात, बर्फी अशा व्यवस्थित मांडून ठेवतात, गुलाबजामुन असे वेगवेगळे सजवून ठेवतात. त्याला फळं पण बघा कसे वेडे वगैरे ठेवतात का, कारण त्यांना माहिती की पाहिल्यानंतर लोकांना त्याची इच्छा होते, घेण्याची इच्छा होते, खाण्याची इच्छा होते, म्हणून ते सगळं जसं ठेवतात ते आहार वगैरे. आपण सुद्धा पाहुणे वगैरे आला की तुम्ही कसं व्यवस्थित सगळं सजवून ठेवताय ना, सजवून. आम्हाला सुद्धा त्या आहार देताना म्हणा तुम्ही व्यवस्थित ठेवल्यावर आम्हाला पण खावंसं वाटणार. तुम्ही वाकडं तिकडं कसं तिकडे तिकडे ठेवला की मग ते खावंसं वाटतं. चांगलं दिसलं समजा डोळ्याला ते खावंसं वाटते. आणि कसलं तर केलंय आपलं, इकडेकडे जळलंय, एकीकडे कच्चं आहे, एकीकडे हे आहे, तर खाण्याची इच्छा होते का. हे दर्शन सुद्धा काय आहे म्हणून लक्षात ठेवा कसं द्यायचं. दुसरं तस्य उवजोगेन, आहार पाहिला पण नाही परंतु स्मरण झालं आपल्याला तो पदार्थ किती छान बनवला होता, किंवा ती अमुक वस्तू अशी चांगली असते, सगळे विचार चर्चा चालते ना, ते अमुक असं केलं की असं छान लागतं, तर त्यावेळेला आपल्याला स्मरण झालं, किंवा ती खाल्लेली वस्तू आहे आणि त्याचं पुन्हा आपल्याला स्मरण झालं की पुन्हा त्या दिवशी खूप आपल्याला आवडलं होतं, मग आज पण आपण काय करूया आता करून खाऊया, म्हणजे ती खाण्याची इच्छा होती, त्या दिवशी आम्हाला खूप आवडलं होतं, मग पुन्हा करणं. किंवा एखाद्या व्यक्तीला ते आवडलेलं असतं मग आपण काय करतो पुन्हा ते करून खाऊ घालायचं त्याला, असं करतो. मग काय सांगतात आहाराचं स्मरण, त्याच्यामध्ये उपयोग गेला त्या आहारामध्ये की काय होतं त्या ठिकाणी आहार संज्ञा उत्पन्न होते. म्हणून लक्षात ठेवायचं की उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला काय न करता भागत असेल तर स्वयंपाकघरात जायचंच नाही. तिथे गेला की काय होणार पुन्हा ते आहार संज्ञा होणार आणि काय होणार पापाचा बंद होणार. वास आला तर बघा खाण्याची इच्छा होते ना, काहीतरी आता हे तळताय जिलेबी करताय,
वास येतो लगेच, त्या वासावरून कळते आपल्याला. रात्रीचं पण बघा एकेकांच्या घरातनं वास येत असतो, तेवढे एक क्षणासाठी आपल्याला तो वास बघितले, हा किती छान वास येतोय, म्हणजे लगेच काय होते, इच्छा उत्पन्न होते. म्हणून काय सांगितलं तिथं, सुस्वादू आहाराचं दर्शन, त्याचं स्मरण, आणि पुढे सांगितलं की हा त्या उपयोगामध्ये हे पण घ्यायचं की कथा श्रवण आदिरूप उपयोग. चर्चा झाली आहाराची की त्या ठिकाणी पुन्हा आहार संज्ञा उत्पन्न होते की तसा पदार्थ आपण खावा अशी इच्छा होते. आणि तिसरं कारण सांगितलं ओम पोट्टाई, पोट रिकामं झालं, पूर्ण समजा मल साफ झाला असेल तिथं भूक लागते, प्रज्वलित होते, ओम पोट्टा म्हणतात त्याला. तर हे एक भुकेचं कारण, हे 3 बाह्य कारण आहेत भुकेची, भूक लागण्याची, आहार संज्ञा उत्पन्न होण्याची, की रसयुक्त सुंदर भोजनपानाचं दर्शन होणं, त्या सुस्वादू आहारामध्ये आपला उपयोग जाणं, म्हणजे स्मरण येणं किंवा त्याची चर्चा वगैरे होणं, त्याच्यामुळे तिथं उपयोग गेला की ती आहार संज्ञा उत्पन्न होते. आणि पोट रिकामं होणं, हे 3 बाह्य कारण आहेत. आणि त्यावेळेला असा आता वेदनेची उदिरणा झाली की भूक लागते, हे अंतरंग कारण आवश्यक सगळ्यात महत्वाचं. आणि त्याला त्या उदया येण्यासाठी बाह्य निमित्त हे 3 सांगितले. तर अशा प्रकारे आहार संज्ञा उत्पन्न होते. आता पुढं भय संज्ञेचं आहे, उद्या घेऊया आपण, पुढच्या वेळेला वेळ होतोय, ध्यान घेऊन आपण हे करूया. आज आचार्यशी सांगणार आहे 3रा अध्याय मला, आणि लवकर संपवणार अर्धा पाऊण तासात, त्यामुळे बसणार असाल तर बसा, ज्याला शक्य त्यांनी बसा. ओम, डोळे बंद करा. जाणा हा मी चैतन्यमय जीव, स्वतःला ओळखा. मी आहार करणारा नाहीच, आहार संज्ञेपासून भिन्नच आहे. हा मी निराहार स्वरूपी आहे. संज्ञा ही विभाव पर्याय आहे, कर्मोदय जनित औपाधिक भाव आहे, तो माझा स्वभाव भाव नाही. खाणे आपला स्वभाव नाही, स्वभाव असता तर आपल्याला निरंतर खावे लागले असते. स्वभावाचा कधी अभाव होत नसतो. जाणणे आपला स्वभाव आहे, खाणे आपला स्वभाव नाहीच. म्हणून मी निराहार आहे. मी चैतन्य रूपी अमृताचे पान करणार आहे. मी माझ्या उपयोगाच्या द्वारे ह्या चैतन्य रसाचा आस्वाद घेतो. वास्तविक मी सतत ज्ञानाचाच आस्वाद घेत असतो, परपदार्थाचा मी आस्वाद घेऊ शकत नाही. एक ज्ञानाचीच वेदना मला आहे, अन्य कोणतीही नाहीच. निराहार स्वभावी आपल्या निज आत्म्याला जाणा, स्पर्श करा त्याला. हे सर्व आहार कोणत्या रूपाने परिणमतो? सप्त धातू रूपाने परिणमतो, म्हणजे पुद्गल रूपानेच परिणमतो, तो जीव रूपाने परिणमत नाही. म्हणून मी आहाराला ग्रहण करणारा नाहीच. हा मी चैतन्य प्राणाने जगणारा जीव आहे. दश प्राणाने जगणारा जीव मी नाही, हे माझे स्वरूप नाही. दश प्राणाने जगणारे ते अशुद्ध जीवत्व आहे, शुद्ध जीवत्व नाही. माझ्यामध्ये शुद्ध जीवत्व आहे. मी शुद्ध चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप,
टङ्कोत्कीर्णज्ञायकस्वरूप शुद्ध एकोऽहं ध्रुवो विसर्जन. नमो अरिहन्तानं नमो सिद्धाय